हरिओम. अष्टावक्र गीता. योगदास श्री जय गणेश जोशी यांचे प्रवचन. अध्याय 18, श्लोक क्रमांक 70. ब्रह्मभूतमिदं सर्व किंचिन नास्तीति निश्चयी अलक्ष्य स्फुरण शुद्ध स्वभावे नैव शाम्यती. भावार्थ. येथे जे काही आहे ते सर्व भ्रामक मिथ्या आहे. येथे निश्चितपणे काहीही नाही. हेतू शून्यावस्थेत ज्याला स्फुरण येते तो शुद्ध पुरुष स्वभावतःच प्रशांत होतो. येथे जे काही आहे ते सर्व भ्रामक मिथ्या आहे. आपल्याला येथे जे काही दिसते जाणवते ते जसे आहे तसे आपल्याला उमजत नाही. कारण आपण पाहताना, ऐकताना, जाणून घेताना स्वतःची मते, विचार, संस्कार, अनुभव, गरज, माया, ममता इत्यादी त्या जाणवण्यावर आरोपित करतो आणि ते समजून घेण्याचा प्रयत्न करतो. आपण कधीही भूतगण ज्या स्थितीत आहेत त्या स्थितीत ते पंच ज्ञानेंद्रियांकडून ग्रहण करत नाही. किंवा असेही असते की काही वेळा समोर जे जसे आहे तसे आपल्याला जाणवले तरी आपण ते समजून घेण्याचा स्वतःलाच विरोध करतो आणि त्याची भ्रामक मिथ्या ओळख करून घेतो. भूत म्हणजे येथे असलेले सर्व. आपण या सर्वाचा आपल्या भौतिक प्रापंचिक सोयीने अर्थ लावतो आणि त्याप्रमाणे त्याचा स्वीकार करतो. नोकरीवर परिणाम होईल या भीतीने चाकर वरिष्ठाला स्वतःच्या मतापेक्षा वेगळ्या मतांना हो म्हणतो. असहाय्य, अगतिक असलेला मदत करणाऱ्याला विरोध करत नाही. भूक लागली की आहार निकष दूर ठेवून भूक भागवली जाते. अशी अनेक अनंत उदाहरणे देता येतील. येथे जे काही भूतमात्र आहे ते सर्वप्रथम सजीवांना जीवित ठेवण्यासाठी आहे. यामुळे ज्या प्रकारे जीवित राहता येईल त्या प्रकारे भूतमात्रांचा अर्थ जाणून घेतला जातो. यात सत्य दूर ठेवले जाते. यामुळे जे काही प्राणीमात्रांना जाणवते ते असत्य, भ्रामक, मिथ्या असते. येथे निश्चितपणे काहीही नाही. येथे जे काही आहे ते सर्व आत्मतत्वामधून निर्माण झालेले आहे. येथील प्रत्येक वस्तू आत्मतत्वामुळेच अस्तित्वात असते. त्या वस्तूमधून आत्मतत्व दूर झाले तर ती वस्तू निष्प्रभ, मृत होते. याचा अर्थ येथे जे काही आहे ते केवळ आत्मा आहे. जे काही भूतमात्र जाणवते ते भ्रामक, मिथ्या आहे. येथे एका आत्मतत्वाव्यतिरिक्त अन्यथा किंचितही काहीही नाही. हेतू शून्यावस्थेत ज्याला स्फुरण येते, ज्याला असे निश्चयपूर्वक माहीत होते की येथे एका आत्मतत्वाशिवाय अन्य काहीही नाही. जे काही भूतमात्र जाणवते ते भ्रामक आहे. त्याला अर्थातच येथे अस्तित्वात नसलेले भ्रामक, मिथ्या भूतमात्र मिळवण्याची उर्मीच राहत नाही. आणि एकच एक जाणीव होते की जर सर्व काही आत्माच आहे तर मीही आत्माच आहे. अशाला स्वदेहातील आत्मांश आणि परमात्म्याचा योग जुळवून आणण्याची आच लागते. यामुळे भौतिक जीवनातील भौतिक इच्छा, कामना, वासना, आकांक्षा क्षीण होतात. स्वधर्माने प्राप्त स्वाभाविक कर्मयोग सुरू राहतो. अशाला ज्ञान प्राप्त होते की येथे जे काही घडते ते परमात्म्याच्या मर्जीने घडते. सूर्य उगवतो, मावळतो. उन्हाळा, पावसाळा, हिवाळा असे ऋतू होत राहतात. निसर्ग फुलत राहतो. उत्पत्ती, स्थिती, लय होत राहते. कोणाचे कोणा वाचून काही अडत नाही. सर्वांची काळजी नियतीकडून घेतली जाते. जगत व्याळ इतके विराट आहे की आपली इवलीशी लुडबुड त्यात काहीही बदल घडवून आणू शकत नाही. तसे केल्यास आपण चेंडूसारखे भिरकावले जातो. मग त्यामुळे जे जसे प्राप्त झालेले आहे
त्याचा मोठ्या आनंदाने स्वीकार केला जातो. त्यात स्वविचारांची भेसळ होत नाही. आतून हेतुशून्य, इच्छाशून्य स्फुरण उर्मी उफाळून येते आणि स्वाभाविकच अशा नैसर्गिक अवस्थेतील झेप योगधामी परमात्म्याकडे झेपावते. तो शुद्ध पुरुष असा निस्पृह वीतरागी होतो. तो परिपूर्ण शुद्ध आणि पवित्र होतो. कारण जीवनाला काही लेप नाहीच. काही अशुद्ध अपवित्र चिकटण्याचा प्रश्नच निर्माण होत नाही. स्वभावताच प्रशांत होतो. अर्थातच स्वाभाविकपणे नैसर्गिकपणे असा आपला आपण प्रशांत होतो. हरिओम.